विजयासाठी मायका देवीला साकडे. सांगली प्रभाग 11 मध्ये भाजप कार्यकर्त्यांची श्रद्धा आणि संघर्षाची पदयात्रा. सांगली शहरातील संजयनगर ते मायका देवी चिंचणी दरम्यान प्रभाग क्रमांक 11 मधील भाजप उमेदवारांच्या विजयासाठी भावनिक आणि श्रद्धेनं ओतप्रोत अशी पदयात्रा काढण्यात आली. भाजपाचे उमेदवार मनोज सरगर, संजय कांबळे, शुभांगी साळुंखे, सविता रुपनर हे विजयी व्हावेत यासाठी संजयनगर येथील कार्यकर्त्यांनी एकत्र येत मायका देवीला साकडे घालण्याचा निर्धार केला. संजयनगर येथून मोठ्या उत्साहात सुरू झालेली ही पदयात्रा मायका देवी मंदिराकडे मार्गस्थ झाली. विकास विश्वास विजय या भावनेतून कार्यकर्ते देवीच्या चरणी नतमस्तक झाले. ढोल ताशांच्या गजरात, जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात ही पदयात्रा परिसराचे लक्ष वेधून घेत होती. या पदयात्रेत सुशांत तुपसौंदर्य, विकास गोयकर, अमोल आटपाडे, पप्पू घोडके, भागवत पवार यांच्यासह मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते. प्रभाग 11 मध्ये भाजपाच्या विजयाचा निर्धार अधिक मजबूत करण्यासाठी ही पदयात्रा राजकीय आणि भावनिक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे. मनोज सरगर यांनी बहुमताने निवडून यावं व त्यांचं पॅनलही निवडून यावं म्हणून आम्ही संजयनगर ते मायका चिंचणी पदयात्रा करत आहे. लोकसभेच्या वेळेला विशालदादा पाटील उभारले होते, त्यावेळेला मनोज साहेबांनी त्या मायका देवी चिंचणीला साकडं घातलं होतं आणि इथून सांगलीतून एक 100 ते 200 युवक आम्ही सर्वजण ते दादा खासदार व्हावेत म्हणून आम्ही गेलो होतो. परंतु आता वेळ बदललेली आहे आणि साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं की दादा माझ्यासाठी देव आहे, त्याच्यासाठी मी साखर घालायला चाललो आहे. पण ते परिस्थिती आता बदललेली आहे. आता आमचा देव उभारला इथं, आमचा विठ्ठल उभारला आहे आणि आमच्या विठ्ठलासाठी आमचं कर्तव्य आहे की आता मायका देवी चिंचणीला साखर घालायचं आहे. आणि आम्ही सर्वजण चिंचणी मायका देवीला चालत चाललेलो आहे आणि मायका देवीला साखर घालून आम्ही आमचा साहेब आणि आमचं पॅनल विजयी व्हावं यासाठी आम्ही देवाला चाललेलो आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.